थांब, चुकूनही व्हिडिओ दुर्लक्ष करू नकोस. अजून किती दुर्भाग्याचे जीवन जगशील, एवढ्या त्रास सोसून पुढे चालत राहशील. अगं तुला वाटतं तेवढे सोपं नाही. श्रावणात गुरुवारी करून बघ या 9 पैकी एक उपाय. 1. गुरुवारी संध्याकाळी केळीच्या झाडाखाली दिवा लावावा. पूजा करून मिठाई अर्पण करावी. 2. गुरुवारी महादेवाला बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा. या उपायाने गुरुग्रहाचे दोष दूर होतात. 3. गुरु मंत्राचा जप करावा. मंत्र बृहस्पते नमः. मंत्र जपाची संख्या कमीत कमी 108 असावी. 4. गुरुशी संबंधित पिवळ्या वस्तूंचे दान करावे. पिवळ्या वस्तू उदाहरण सोने, हळद, हरभरा डाळ, आंबा फळ इ. 5. गुरुवारी सूर्योदयापूर्वी उठावे. स्नान केल्यानंतर भगवान विष्णू समोर तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करावेत. 6. गुरु बृहस्पती किंवा भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो पिवळ्या कपड्यावर विराजित करून पूजा करा. पूजेमध्ये चंदन, पिवळे तांदूळ, पिवळे फूल आणि प्रसादासाठी पिवळे व्यंजन किंवा फळ अर्पण करावे. 7. गुरुवारी गुरुग्रहाची व्रत ठेवावे. या दिवशी पिवळे वस्त्र धारण करावेत. मीठ न टाकलेले अन्न खावे. जेवणात पिवळ्या रंगाचे पदार्थ उदाहरण बेसनाचे लाडू, केळी असावी. कुंडलीमध्ये गुरुग्रहाशी संबंधित दोष असल्यास लग्न आणि भाग्यबाधेला सामोरे जावे लागू शकते. गुरुग्रहाच्या दोष शांतीसाठी श्रावण मासातील गुरुवारी खास उपाय केले जाऊ शकतात. गुरुग्रहाला बृहस्पती असेही म्हटले जाते. हे देवतांचे गुरु आहेत. गुरु ग्रह वैवाहिक जीवन आणि भाग्यकारक ग्रह आहे. गुरु ग्रहाची पूजा शिवलिंग रूपातही केली जाते. तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.